हॅलो, मी अमरज्योती खेडकर. आज मी तुम्हाला हे एक माझ्याकडे ह्याला काही टूल म्हणा, मशीन म्हणा, काही म्हणा, एक छोटंसं आहे. म्हणतो ना आपण छोटा पॅकेट बडा धमाका, तसं आहे हे. एक ह्याच्या आतमध्ये ब्रश आहे, हे उघडू शकतो आणि ह्याच्यानी ना तुमच्या सगळ्या गाद्या, सोफा, गादीचे हे सगळं एकदम उत्तमरित्या क्लीन होतं म्हणजे त्याच्यावरचे डाग वगैरे जाणार नाही आहेत, पण त्याच्यावर जी धूळ बसलेली असते ना ती पूर्णपणे निघून जाते. कारण ती धूळ सगळी ह्याच्या आतमध्ये जमा होते. एरवी आपण काय करतो, बेडशीट बदलताना काय करतो, बेडशीट काढतो आणि आतली गादी झटकून घेतो आणि त्याच्यावर नवीन बेडशीट टाकतो. तर तसं न करता बेडशीट काढल्यावर हे तुम्ही फक्त सगळ्या गादीवर असं असं फिरवायचं आहे बघा. असं 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 सगळीकडे फिरवायचं. आता हे कोपरे कोपरे असतात, तिथे गादीवर कसं असं धूळ जमा होते ह्या कोपऱ्यांमध्ये. तर हे कोपरे आहेत, हे ह्याच्यावर असं सगळं फिरवायचं, बाकी काही करायचं नाही. हे बघा, असं 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 सगळीकडे गादीवर फिरवायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यामुळे त्याच्यात ज्या गादीच्या असे जे आतमध्ये अडकलेली धूळ असते ना ती सगळी निघून येते. आता मी ही पूर्ण गादी क्लीन करते आणि ती सगळी ह्याच्यामध्ये जमा होते आणि मग तुम्हाला दाखवते की ह्याच्यात धूळ किती जमा झाली आहे ती. हे बघा किती धूळ झाली आहे जमा, तुम्हाला दिसते का? ह्या इथे असे सगळे गोळे 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 आलेत. हे बघा, एवढी धूळ ह्या गादीमध्ये होती आणि ही ह्यानी खूप छान प्रकारे क्लीन होते. कारण ह्याला काही इलेक्ट्रिसिटी लागत नाही, काही लागत नाही. फक्त हे एक आहे आणि हे त्यावेळेला खूप स्वस्त मिळालेलं, मला 50 रुपयात मिळालेलं. आता ह्याची किंमत जास्त वाढलेली आहे. खूप जुनं आहे माझं हे आणि वापरून वापरून खराब पण झालेलं नाही आहे. त्यामुळे हे बघा, ह्याच्यात तुम्हाला दिसे अशी बारीक माती पण जमा झाली आहे आणि हे बघा सगळे गोळे गोळे निघाले आणि खूप छान प्रकारे गादी क्लीन होते यांनी. तुम्हाला डस्ट अजिबात राहत नाही. तसंच तुम्ही सोफा आणि गालीचे हे सुद्धा यांनी क्लीन करू शकता. म्हणजे